हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे डिलिव्हरीनंतर जे आपल्याला लाडू लागतात त्याची रेसिपी. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर यासाठी लागणारं साहित्य आहे पहिले तर तूप. मी इथं गोविंदाचं जे तूप येतं ते इथं घेतलेलं आहे. त्यानंतर बदाम नंतर मी इथे घेतले आहे मनुके जे आपले ऑरेंज कलरचे येतात ते. त्यानंतर इथे आहेत काजू नंतर मी इथं खोबऱ्याचा जो आयता मार्केटमध्ये कीस भेटतो तो घेतलेला आहे. या काही बिया आहेत, हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असतील खाण्यामध्ये, जर तुम्हाला त्याची टेस्ट आवडत असेल तर तुम्ही घ्या, अदरवाईज ते स्किप करा. त्यानंतर मी इथं थोड्याशा मेथ्या घेतलेल्या आहेत. मेथ्यासुद्धा जर तुम्हाला आवडत असतील तर घ्या, परंतु हे आपल्या कमरेसाठी खूप चांगले असतात म्हणून मी मेथ्या पण घेतलेल्या आहेत. अक्रोड आहेत आणि मी जी पावडर भेटते खजुराची तीच डायरेक्ट घेऊन आलेली आहे, म्हणजे खारीक पावडरसुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर हा चिक्कीचा किंवा जो काळा गूळ असतो तो मी इकडे वापरत आहे. साधारण जी मोठी ढेप असते ती मी इथे घेतलेली आहे. त्यानंतर हा आहे डिंकसुद्धा खूप चांगला असतो आपल्या हाडांसाठी. हे आहे जवस, जे भाजके जवस आपण ज्याला म्हणतो ते मी इथे घेतलेले आहेत. आणि हे आहेत पांढरे तीळ. तर तिळाने सुद्धा उष्णता आपल्या शरीरामध्ये टिकून राहते. थंडीचे तीळ खाल्लेले खूप चांगले असतात म्हणून मी इथं तीळसुद्धा घेतलेले आहे. तर पहिले आपण काय करायचं आहे, कढईमध्ये हे जे सगळे जिन्नस आहेत ते हलके हलके भाजून मस्त घ्यायचे आहेत. त्यानंतर पहिले तर मी सांगते की जे जवस आहे, तीळ आहे, बिया आहेत, यांच्यामध्ये तूप घालायची गरज नाही. हे आपल्याला अगदी हलके हलके गरम करून घ्यायचे आहेत. असे थोडेसे खरपूस होतील असे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर बदाम घेतल्यावर हे आपल्याला तुपामध्ये थोडेसे परतवून घ्यायचे आहेत. बदामासोबतच मी इथे काजूसुद्धा घेतले आहेत, ते सुद्धा मी इथे भाजून घेत आहे. त्यानंतर मी इथे घेतलं आहे डिंकाच्या वेळी थोडंसं जास्त तूप घालायचं आणि तेही मस्त असं खरपूस इथे भाजून घ्यायचं. तुम्ही आता बघू शकता की मी अगदी थोडंसं डिंक घेतला होता तर तो फुलून अतिशय म्हणजे मस्त फुलला आहे. इथे जो खोबऱ्याचा किस आहे तो सुद्धा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जो खोबऱ्याचा जो किस आहे तो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तूप घालायची गरज नाही. तर हे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी सगळे जे आपले जिन्नस आहेत मस्त प्रकारे भाजून साईडला गार करण्यासाठी ठेवून घेतलेले आहेत. खोबऱ्याचा जो किस आहे तो मी असंच कढईमध्ये ठेवला आहे आणि डायरेक्ट मी जे आपलं पातेलं आहे त्याच्यामध्ये जो मी खारीकाचा जो भुगा घेतला होता तो घेतला आहे. तो भाजायची काही गरज नाही. अक्रोड मी विसरले होते तर तेही मी कढईमध्ये परतवून घेतले आहे. त्यानंतर इथे आपण हे करायचं आहे की जो गूळ आहे तो आपण इथे वितळून घ्यायचा आहे आणि ते जे सगळे जिन्नस होते त्याची मी अतिशय बारीक अशी पावडर करून घेतली होती. ती पातेल्यामध्ये मी साईडला ठेवून दिली. त्याचा मी व्हिडिओ शूट करायला विसरले, तर त्यासाठी मी इथे तुम्हाला तोंडी सांगत आहे. गूळ वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जो तूप आहे ते सुद्धा इथे ॲड करून घ्यायचं आहे आणि मस्त असं ते 5 ते 7 मिनटात आपला गूळ वितळून तुपामध्ये मस्त असं शिजून निघतो. तर ते आपल्याला शिजून घ्यायचं आहे. अजिबात याच्यामध्ये पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही आहे, कारण आपल्याला आपले जे लाडू आहेत ते जास्तीत जास्त टायमापर्यंत टिकले पाहिजेत. मनुके जे होते तेही आपल्याला भाजायचे नाही आहेत. मी ॲज इट इज जसं तुम्हाला सांगितलं ते सगळे जे जिन्नस होते ते मी मिक्सरला वाटून त्यांचा भुगा केला होता. त्याच्यामध्येच मी आता ते गुळाचं मिश्रण ओतून घेतलं आहे. इथे माझी मम्मी आता लाडू वळायला घेत आहे आणि तुम्ही बघू शकता कलरसुद्धा अगदी असा मस्त ब्राउनिश असा आलेला आहे. अतिशय छान अशी लाडूची ही टेस्ट लागते. गुळाबद्दल मी इकडे एक सांगेल की जशी म्हणजे तुम्हाला गोड लागतं त्या अकॉर्डिंग तुम्ही गूळ घ्या. म्हणजे जो तुम्हाला कमी गोड लागतं तर तुम्ही कमी गूळ घ्या. अदरवाईज जी तेवढी मी तुम्हाला ढेप दाखवली तेवढी गुळाची ढेप आपल्याला पुरेशी पडते. इथे साधारण हे जे सगळं मिश्रण आहे ते साधारण 1.5 ते 2 किलोचं भरलं असेल. हे माझे एवढे लाडू मम्मीने वळून ठेवले होते आणि मिश्रण गार झालं म्हणून मम्मी आता परत ते गरम करून त्याचे बाकीचे लाडू वळून. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटते तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.